त्या स्वीटच्या मोहापायी जो आपल्या घरी जो हा डिव्हाइस आला त्यांनी आपल्या समाजाचं कौटुंबिक सौख्य जे आहे ते बिघडवण्याचं काम केलं हे मी स्पष्ट सांगेन. मग हाच परिणाम माझ्या घरी पण झाला. मी आम्ही प्युअरली कोविड काळामध्ये आम्ही कोविड प्रॅक्टिस केली. मग त्या काळामध्ये आम्ही आमच्या मुलांना वेळ देऊ शकतो नाही, म्हणून मग आम्ही तेव्हा विचार केला. माझे समविचार मित्र रामेश्वर दुसाने जे बालमानसशास्त्राचं खूप छान काम आहे, समाज जगाला ते असतात ते. तर मग आम्ही तेव्हा विचार केला. मग माझ्या पत्नीने मला सांगितलं मला माझ्या वाढदिवसानिमित्त मला 5,000 रुपयाची NBT आणि प्रथमची पुस्तकं पाहिजे. तर मग तेव्हा मी NBT प्रथमची पुस्तकं आले. मग माझ्या पत्नीने आणि आम्ही रोज संध्याकाळी 9 वाजता दवाखान्यात संपल्यावर 20 मिनिट आम्ही कौटुंबिक वाचनाचा प्रयोग केला मुलावर. त्या कौटुंबिक वाचनाचा बदल असा झाला की जेव्हा कधी मुलं हट्ट केला की माझे आई बाबा म्हणजे त्यांची आजी आजोबा त्यांच्या हातात YouTube द्यायचे, तर तो त्यांचा स्क्रीन टाईम जो आहे ते पुढच्या 6 महिन्यामध्ये शून्यावर आला. 22 मार्च 2022 मध्ये दोन्ही माझ्या मुलींचा स्क्रीन टाईम शून्यावर आला आणि त्यांचं लिस्टिंग टाईम एवढं वाढलं की अक्षरशः बोक्या सातबांडे नावाची जे दिलीप यांची विनोदी मालिका एक पुस्तक त्यांनी एका सिटिंगमध्ये संपवलं. आफ्रिकन शास्त्रज्ञ जे आहेत आल्बर्ट शॉर्ट्झर त्यांचं एक PDF मिळाली, PDF प्रिंट काढली. एका सिटिंगमध्ये मुलं 1 तास 40 मिनिट बसून वाचू लागले. सतीचं वाण हे झंकारी वैभवचं पुस्तक आहे. 3 तास एका बैठकीमध्ये मुलं वाचले. म्हणजे हा बदल वाचनामुळे घडत गेला. मग आम्ही विचार केला जर ही वाचन माझ्या घरामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने घडू शकते तर मग समाजामध्ये का करू नये. म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट 2023 मध्ये आम्ही वाचन चळवळीची सुरुवात केली परभणी जिल्ह्यामधल्या उमरी या शाळेमध्ये. आणि बघता बघता केवळ 1.5 ते 2 वर्षामध्ये परभणी, हिंगोली, जालना, बीड, संभाजीनगर, पुणेमधला काही भाग, नांदेड आणि लातूर या जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये 158 जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही लोकसहभागातून ही वाचन पेढी दिली. मग